इयत्ता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हे पुस्तक आहे. ज्ञानगंगा. भूमिका. अनादी काळापासून मानव परम शांती, सुख व अमृतत्व यांच्या शोधार्थ भटकत आहे. ते आपल्या समर्थानुसार प्रयत्न करीत आलेले आहे, परंतु याची काही अभिलाषा आजतागायत अपूर्णच राहिलेली आहे. असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे ती अभिलाषा पूर्ण करण्याच्या दिशेने जो मार्ग, जो त्याचे पूर्ण ज्ञान त्याला आजतागायत माहीत झालेले नाही. या सर्व प्राण्यांची इच्छा अशी असते की कोणतेही कष्ट नसावे, कर्म नसावे, युद्ध नसावे, मिळावे सुंदर वस्त्रे. माझे नाव मृणाली. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतेवाडा. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या पुस्तकाचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अक्षरे ही संजीवनी होय. तिच्या विश्वापूर्ण संपूर्ण पिढी पोचल्या जाते. अक्षरे ही विचार पेरतात. ती अतिशय जलग्राही असतात. माणूस भेटायचे सार्थम या अक्षरामध्ये असते. हा अक्षर महिमा. माझे नाव अक्षरा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतेवाडा. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या बुकाचे नाव ज्ञानगंगा. त्याची इच्छा होत नाही की कोणाही प्राणी या जन्मात मृत्यूरूपी कोंडीतून बाहेर निघून जावा. जीवनात म्हणत्या आपल्या स्वतःच्या वास्तविक सत्लोकांचे रहस्य व मार्ग प्रथम अस्तित्व त्याची इच्छा नाही. त्यासाठी त्याने आपल्या दृष्टिकोनी माने राहून प्रत्येक जीवाला निर्माण केले आहे. माझे नाव कृतिका. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जेपी प्रायमरी स्कूल कोतेवाडा. माझ्या पुस्तकाचे नाव ज्ञानगंगा. त्याची इच्छा होती नाही की कोणीही प्राणी या जन्मयुक्ती रूपी कैदानांनी बाहेर निघून जावा. जीवांना आपला स्वतःच्या वास्तविक सलोकाचे संग्रह मार्ग प्राप्त व्हावा अशी त्यांची इच्छा होती. माझे नाव मृणाली. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतेवाडा. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या पुस्तकाचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्री आईचा जीवन प्रवास हा अतिशय खंड तर आहे, तरीही तिने समाज कंटकात पाणी पाजले. ती अतिशय करारी स्थावीबाईंनी अनकरुणित होती. स्त्री पुरुषावर
तिने मायेची पाखर घातली ती होय. माझे नाव सुरभी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा कोतेवाडा आहे. मी 4थीत शिकते. ज्ञानगंगा. सतलोकामध्ये केवळ एक रस, परमशांती व खूप आहे. जोपर्यंत आपण सतलोकी जात नाही तोपर्यंत आपण परम शांती खूप व अमृत प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण पूर्ण संतापासून नामोपदेश घेऊन पूर्ण परमात्माची आजीवन मी ज्ञानगंगा हे पुस्तक वाचले. यातून मला सर्व धर्म समभाव व जातीभेद करू नये हे ज्ञान मिळाले. धन्यवाद. सावित्रीबाई फुले भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी महाराष्ट्रातील झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. हे ज्ञान मला या पुस्तकातून मिळाले. धन्यवाद. मी ज्ञानगंगा हे पुस्तक वाचले. यातून मला सर्व धर्म समभाव व जातीभेद करू नये हे ज्ञान मिळाले. फुले भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी महाराष्ट्रात सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. हे ज्ञान मला या पुस्तकातून मिळाले. धन्यवाद. ज्ञानगंगा या पुस्तकातून सर्व धर्म सामाजिक सेवा असे ज्ञान आहे. गीतेतून आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान ज्ञानगंगा या पुस्तकातून मिळाले. पुस्तक वाचले. यातून मला जे काही समजले मी ते सांगते. माझ्या पुस्तकाचे नाव ज्ञानगंगा. ज्ञानगंगा उन उद्रक व जन्मात अनुभवाचा आत्मताओं के लिए एक अनुष्ठ धर्मार्थ है जो जीवन की अनिश्चित गहराइयों में उतरने के लिए तैयार है. इस पुस्तक का प्रत्येक पृष्ठ के दिवस प्रतिष्ठा की तरह है जो हमें अस्तित्व के वास्तविक स्वरूप की ओर ले जाते हैं. ज्ञानगंगा हमें याद दिलाता है कि हमारा
25 महीनों इस भक्ति शरीर के कष्टी है. धन्यवाद. माझे नाव विधान दुबे. मी इयत्ता 4थीत शिकतो. मी ज्ञानगंगा पुस्तक वाचलं. मला वाचनाची खूप आवड आहे. मी आज एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाचे नाव ज्ञानगंगा आहे. मला ते पुस्तक वाचायला खूप आवडले. त्या पुस्तकात मला खूप काही शिकायला मिळाले. जसे संत रामपाल महाराजजींनी हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकामध्ये आपला पवित्र ग्रंथ भगवद्गीता यातील श्लोकाची माहिती दिली आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल माहिती दिली आहे. यांची उत्पत्ती कशी झाली यांच्याबद्दल माहिती दिली आहे. मला ज्ञानगंगा पुस्तक खूप आवडली. धन्यवाद. माझे नाव सुरभी आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा कोतेवाडा आहे. मी 4थीत शिकते. ज्ञानगंगा. सतलोकामध्ये केवळ एक रस परमशांती व खूप आहे. जोपर्यंत आपण सतलोकी जात नाही तोपर्यंत आपण परम शांती खूप व अमृत्य प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण पूर्ण संतापासून नामोपदेश घेऊन पूर्ण परमात्माची आजीवन. मी ज्ञानगंगा हे पुस्तक वाचले. यातून मला सर्व धर्म समभाव व जातीभेद करू नये हे ज्ञान मिळाले. धन्यवाद. मी इयत्ता 4थीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हे पुस्तक आहे. ज्ञानगंगा. भूमिका. अनादी काळापासून मानव परमशांती सुख व अमृतत्व यांच्या शोधार्थ भटकत आहे. ते आपल्या समर्थानुसार प्रयत्न करीत आलेले आहे. परंतु याची काही अभिलाषा आज तायागार अपूर्णच राहिलेली आहे. असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे की ती अभिलाषा पूर्ण करण्याच्या दिशेने जो मार्ग त्याचे पूर्ण ज्ञान त्याला आज. माझे नाव मृणाली. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतेवाडा. मी इयत्ता 4थीमध्ये शिकते. माझ्या पुस्तकाचे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्री आईचा जीवन प्रवास हा अतिशय खंडतर आहे. तरीही तिने समाज कल्याणात पाणी पाजले. ती अतिशय करारी स्थावीबाईंनी अनकरुणी. माझे नाव कृतिका. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जेपी प्रायमरी स्कूल कोतेवाडा. माझ्या पुस्तकाचे नाव ज्ञानगंगा. त्याची इच्छा होती नाही की कोणीही प्राणी या जन्मयुक्तीरूपी कैदानांनी बाहेर निघून जावा. जीवांना आपला स्वतःच्या वास्तविक सलोखाचे संग्रह मार्ग प्राप्त होईल. माझे नाव अक्षरा. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतेवाडा. मी इयत्ता 4थीत शिकते. माझ्या बुकाचे नाव ज्ञानगंगा. त्याची
होत नाही की कोणाही प्राणी या जन्मात मृत्यूरूपी कोंडीतून बाहेर निघून जावा. जीवनात म्हणत्या आपल्या स्वतःच्या वास्तविक स्वस्थ लोकांचे रहस्य व मार्ग प्रथम वा अशीच मुलांना सगळे बरोबर चला. परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे. स्पर्धा सुरू होती. लगेच पुढे गेल्या बाईंनी मागे वळत म्हणाल्या, केंद्र स्तरीय खेळाच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या. मयूर म्हणाला, मी डब्यात गुळाची पोळी आणि अंड्याची पोळी आणत